हो, का लिहिलं आहे पत्रामध्ये सांगा ना. थांब ना, वाचू दे ना. जोरानं वाचा ना, जोरानं वाचा, मला आवाज आला पाहिजे असा वाचा. हो, एवढा तरी सांगा की कोण पाठवलं पत्र म्हणून. हा पोरगाई काही सांगत नाही आहे आणि आता तुम्ही पण वाचायला धरले तर वाचूनच राहिले. मला तर कोणी काही सांगा बाबा, माझा जीवात जीव नाही आहे, धक धक वाटत आहे. रेखा, आपल्या सुनबाईबद्दल पत्र पाठवलं आहे. हा काय माधुरीनं पाठवलं? नाही नाही, माधुरीने नाही पाठवला. मग कोण पाठवला? आता पत्र पाठवण्याचं नाव वगैरे आहे नाही लिहिलं, फक्त इथं शुभचिंतक म्हणून लिहिलेलं आहे. तर का लिहिलं आहे सांगा ना. आता पत्र लिहिणारा म्हणते तुम्ही ते मुलगी मागा नको, मुलगी बरोबर नाही आहे म्हणते, तिचे कॅरेक्टर बरोबर नाही आहेत म्हणते. ए महेंद्र, असा रडू नको. काय करू तो बाबा? तुम्हीच सांगा आता. का लिहिलं आहे त्या माधुरीबद्दल त्या पत्रामध्ये? वाटलं नव्हतं बाबा अशी मुलगी असेल म्हणून. मी मागत नाही, मी हा लग्न तोडतो बाबा. हो हो बाबा, तू आधी गप्प राहा. तुझ्या मनासारखाच होईल, तू चिंता करू नको. तू आधी शांत हो, थंड दिमाखानं सोचून. बाबा आता थंड दिमाखानं का सोचायचं आहे? वाचले ना तुम्ही, वाचले ना त्या पत्रामध्ये का लिहिलं आहे तर? हे भगवान, आता का करावा काही समजून नाही राहिला. महेंद्रची आई, आता तू डोक्यावर हात ठेवली का? अहो, डोक्यावर हात ठेवू नाही तर का करू? डोक्यावर हात ठेवायचीच गोष्ट आहे नाही तर. साक्षगण वगैरे सगळा झाला, आणि आता ही अशी गोष्ट, आता अशी गोष्ट माहीत झाली. मग म्हणूनच तुम्हाला म्हणत होती मी का इकडे तिकडे विचारपूस करा म्हणून. असे घाई नको करा लग्न जोडायला म्हणून. आता घाई कुठं केला बाबा लग्न जोडायला? आता तुझ्या भावाचेच तर ओळखीचे होते ना ते. हो, आता ते मुलीवाले होते का ओळखीचे? तो शांताराम भाऊ होता ओळखीचा माझ्या भावाचा. हो तर झाला ना. आता काय करू म्हणते महेंद्र? मग काय करायचं, कसं करायचं याच्या? आता काय करायचं म्हणता हो, त्याला विचारता तुम्ही? तेवढा त्या पोरीबद्दल लिहिला आहे म्हणता. काय करायचं आहे याच्यामध्ये? लग्न तोडा. हो हो बाबा, आई बरोबर म्हणते. आता तर माझा विश्वासच नाही राहिला मुलीवर. नाही, मी का म्हणतो, तुझ्या मामाला लाव बरं फोन. बोलव, मामालाही बोलव आणि मामीलाही बोलव तुझ्या. अहो, तर आता त्यांना कशाला बोलवता? आता बोलवा लागेल नाही तर का त्यांना सांगावं लागेल असं अशी गोष्ट आहे म्हणून. बघा, आताच म्हणलं तुम्ही की तुझा भाऊ होता मधामध्ये म्हणून. अरे तसा नाही, माझा म्हणायचा अर्थ तसा नव्हता. पण मी काय म्हणतो, महेंद्रची आई, तुला का खरं वाटते का हा जो लिहिला आहे पत्रामध्ये, खरं वाटते का? अहो, तर आता लिहिला आहे तर खरंच असेल ना. आजकालच्या पोरीबारीची काही गॅरंटी नाही बापा. हो हो, तू म्हणते ते गोष्ट बरोबर आहे तुझी. पण आता आपण 2 वेळा गेलो ना तिथं, तर बोलण्या चालण्यावरून काही तसा वाटला नाही ना आपल्याला. आणि महेंद्र, तुझ्यासोबत तर फोनवर गोष्ट होतच असेल. होते ना बाबा, होते. तर मग तुला काय वाटलं का? नाही बाबा, काही नाही वाटलं. मग आता माणसाचा दिमाग काम नाही करत आहे. आता का करायचं? बोलव तू मामाला, आपल्या फोन तर लाव. मामाला ना मामीजीला या म्हणा. हो. महेंद्र, चल जेवण करून घे बेटा आधी. काही खाल्ला होता का तिकडे? नाही आई, मी काही जेवण करत नाही, मला भूक नाही आहे. अहो, समजा ना महेंद्रला. जेवणा बेटा, जेवण कर, तू जेवण कर आणि शांत दिमाखानं हे पाहू मग काय खरं आहे काय नाही. आणि तू म्हणशील तसाच होईल. तुझ्याच मनाच्या इच्छेप्रमाणेच होईल. भाऊजी नाही दिसत ना, कुठं गेले? ते ना तुमच्या यायच्या आधी 10-15 मिनिटाच्याच आधी गेले वावरामध्ये. फोन नाही केले ना येत आहोत म्हणून. थांबले असते. काही नक्की नव्हता ना ताई यायचा. तुम्ही आले होते कुठं तर? ह्या रुक्मिणीचं आधार कार्ड अपडेट करायचं होतं ना, तर आलो होतो. असं का? झालं का मग काम झालं? हो, काम वगैरे झालं. आता 4 वाजे बोलवलं. आता वेळ होती तर हे रुक्मिणी म्हणते चला म्हणते ताईच्या गावावरून येऊन जाऊ म्हणते, जवळ आहे इथून. बरं केलं ना आले तर. काय मामीजी, आमची आठवण वगैरे आली नाही का तुम्हाला? येत होती ना बा, सगळ्यांचीच आठवण येत होती. मग एकही फोन बिन काही करत नव्हते ना तुम्ही तर. आता तुम्ही कुठं करत होते? तुम्ही नाही केले ना एकही फोन वगैरे. जाऊ द्या ना, आता का करता? जुन्या गोष्टी पकडून का करता? जाऊ द्या आता. आता नवीन गोष्ट सांगा. माधुरी, आता झाला तो झाला. आता नवीन गोष्ट करा. आता त्याच गोष्टी कराल का? नाही नाही ताई, म्हणू द्या. मनात राहिला ना तो बाहेर काढला बरा. बाई माधुरी, जा ना पोहे बनवशील थोडेसे. हो हो. नाही ना ताई, राहू द्या ना, पोहे कशाला, आता जेवण करूनच आलो आम्ही. हो, आता तुम्ही जेवण करून आले तर किती वेळ झाला? झाले तरी 2-3 तास झाले असतील ना. मला ना माधुरी ताईची खूप आठवण आली होती त्या दिवशी. आता तुमच्यासोबत तर भेट वगैरे झाली, पण माधुरी ताईसोबत भेटणं वगैरे झालंच नाही. तर म्हणलं चला आता यांना जाऊन येऊ म्हटलं थोडासा. मी पण म्हणत होती मम्मीला
की मामीजीला बोलव बोलव म्हणून. हो बापा, कालच म्हणत होती हे माधुरी की मामीजीला बोलव म्हणून. आता आज जायचं नाही हं? नाही ना बाई, आता 4 वाजे जाऊन ना आम्ही. अरे थांबून जा ना आता आज, हं? उद्या जाल. नाही नाही ताई, आईला बरं नाही आहे, आईला ताप येत आहे. मग येऊ ना, मग मुक्कामाने येऊ नंतर. आता म्हटलं थोडासा वेळ आहे तर येऊन जाऊ भेट करून. नाही नाही, चांगलं केलं आलं तर. आता हे तुमचे भाऊ पण नाही आहेत. माधुरी जा ना, बनव ना, पोहे बनव ना. हो ना मम्मी, हो हो बनवते. चला ताई, मी पण येते. बसा ना मामीजी, तुम्ही बसा ना, इथं गोष्ट सांगा. तिकडे पण सांगू ना गोष्ट. बनवू लागते मी पोहे तुम्हाला. जा जा जा, दोघी जणी मिळून बनवा. धनपाल, सगळं ठीक आहे ना आता? हो ना ताई, सगळं ठीक आहे ना. आता व्यवस्थित राहा बाबा, हं? मूर्खासारखा तसा करू नको आता. नाही ना ताई. कधीपासून येतं आईला ताप, कधीपासून येतं? आज सकाळी त्याला ताप, डॉक्टरकडे वगैरे घेऊन गेलो होतो. आता म्हटलं 2 वाजेपर्यंत वापस चालले जाऊ. तर सेतू केंद्रवाल्यांनी म्हटलं आजच मिळून जाईल 4 वाजेपर्यंत तुम्हाला आधार कार्ड. तर म्हटलं अजून 3 वेळा येण्यापेक्षा थांबून जाऊ. हो, चांगलं आहे ना. आता आईलाही ताप येते म्हणते, आता थांबाही नाही म्हणू शकत. येशील मग एखाद्या दिवशी मुक्कामानं, वहिनीसोबत येशील. हो ना, हो येऊ येऊ. झाले का ताई, कार्ड वगैरे छापून झाले? नाही ना बापा, आता हे वावरा उवराचे कामच आहेत त्यांच्या मागे, व्हायचेच आहेत. आता आता आहेत 1-2 दिवस वावरातले कामं. मी म्हटलं कार्ड छापून झाली असतील तर घेऊन जाईन म्हणत होतो सोबत. तिकडे माझ्या मामा सासऱ्याला, मावशी सासऱ्याला, सासऱ्याच्या घरी पत्रिका वगैरे पोहोचवून देईन म्हणत होतो. कधी जाणं झालं असतं. हो, आता ह्या 8 दिवसात म्हणतो यांना छापून टाका म्हणते. मामीजी बसा ना तुम्ही, मी बनवते ना नाश्ता. का माहित नाही बापा, आले तेव्हाचे कामच करून राहिले. काय झालं तर करत आहे तर मला बसूसे नाही वाटत. असं काम करत राहिला तर बरं वाटते. मग काय म्हणता, कसे आहेत जावई बापू? फोटो बिटो दाखवलाच नाही ना? हो, दाखवते ना मामीजी, आता नाश्ता बिस्ता करून मग दाखवते. मोबाईल मध्ये आहे फोटो. काहून मामाजीने दाखवला नाही तुम्हाला फोटो? दाखवला, गंमत करत आहे मी. का मामीजी तुम्ही पण फोन वगैरे करतात का मग जावई? हो ना मामीजी, येते फोन वगैरे. पण ते कामातच बिझी राहतात, त्यांना जास्त वेळ मिळत नाही. आणि माझे पण फायनल इयरचे पेपर वगैरे आहेत, तर मी पण जास्त बोलत नाही. कधी मी फोन करते तर बस अर्धा तास बोलतो. खरंच अर्धा तास. बोलण्यामध्ये वेळ कधी निघून जाते काही समजतच नाही मामीजी, खरंच. मग आई ओरडते इकडे. आई म्हणते आपल्याला अभ्यासाकडे लक्ष दे पप्पा, म्हणते फेल गेल झालीस तर का म्हणतील म्हणते मला. हो ना, त्यांचं म्हणणं बरोबरच आहे. स्वभावाला वगैरे कसे आहेत मामीजी? स्वभावाला वगैरे तर ठीकच आहेत. पण बघा ना मामीजी, मामाजी तर चांगलेच आहेत. आम्हाला कधी वाटलं नाही मामाजी असे असतील म्हणून. म्हणजे ताईनं सांगितलं का सगळं तुम्हाला? हो हो, आई नाही म्हणत होती, नाही सांगत, काही नाही झाला. पण मग मी विचारले, म्हटलं सांग आता, मी का लहान आहे का? पण ना मामाजीचीच गलती आहे, मामाजी गंदेच आहेत. नाही माधुरी ताई, तसे आपल्या मामाजी विषयी मनामध्ये काही विचार आणू नका. ते सगळ्यांशीच चांगले होते, फक्त माझ्याशीच तसे वागत होते. मामीजी मग आता चांगले आहेत ना? आता तर काही म्हणत नाही ना? नाही, आता ठीक आहेत. झाला का नाश्ता झाला? हो बस आता फोडणीच टाकायची आहे ताई, झाला. रुक्मिणी लवकर कर, वेळ होईल ना. हो करते ना, झाला आता का 10 मिनिटात आता नाश्ता तयार होते. बाबा माधुरी, तुझ्या मामीजीच करत आहेत ना नाश्ता बिस्ता? तू तर मस्त बाया साईडला उभी आहे. मम्मी मला मामीजी करूच नाही देत आहेत, त्याच करतो म्हणतात. असं का? चांगलं आहे मग, चांगलं आहे. करू दे, मामीजीला करू दे. जा बाई माधुरी, एक खुर्ची आणि इकडेच बसतील आता मामाजी. पटकन आता झाला नाश्ता की गरम गरम इथेच बसून खातील. हो हो ताई, चम्मच द्या ना, चम्मच तिथेच आहे ना मामीजी, तो पल्ला खोला, तिथेच आहे चम्मच. बरं ठीक आहे. काय झालं ताई? का सांगू वहिनी, ह्या महेंद्रला तो पत्र भेटला आणि त्या पत्रामध्ये माधुरी विषयी लिहिलाय. माधुरी विषयी का लिहिलाय? आता मी तर नाही वाचली बाबा, मला एवढा सांगितलं की माधुरी कॅरेक्टर चांगले नाही आहेत म्हणून असा लिहिलाय म्हणून पत्रामध्ये. हो झाला का वाचून? दाखवा बरं इकडे. हो तसा मार रडत होता बाबा महेंद्र, काही सांगा नको. इथं तर भलताच लिहिलाय बाबा, खूप काही लिहिलाय. हो द्या ना इकडे, द्या ना माझ्याकडे. अरे बापरे बापा. भाऊजी आता कसा करू म्हणता? आता का बापा, दिमाग का काम नाही करून राहिला. काही समजून नाही राहिला कसा करायचा, कसा करायचा म्हणता? का करायचं आहे? सरळ त्यांना सांगून द्या लग्न नाही करायचं आहे म्हणून. भाषाजी
मला सांगा, हा पत्र कोणी दिलं तुम्हाला? मामीजी मी कॅन्टीनमध्ये गेलो ना, तर टेबलवर ठेवला होता हा पत्र. असं का? इथं तर ते कोण पाठवला का? काही नावगाव काही आहेच नाही, फक्त लिहिलं आहे शुभचिंतक म्हणून. हो, नावगाव काही लिहिलं नाही आहे, शुभचिंतक म्हणून लिहिलं आहे फक्त. का भाषाजी, इथं लिहिणाऱ्यानं आपलं नाव नाही, काही नाही, नाव पत्ता गाव काहीच नाही आहे त्याचा, आणि त्याच्या लिहिण्यावर तुम्ही विश्वास ठेवून राहिले? पण मामीजी तिथं लिहिलंच तसं आहे ना, तिथं डॉक्टरचं नाव सुद्धा आहे. कोणत्या डॉक्टरचं नाव लिहिलंय? मला ना एकही बरोबर सांगत नाही. सांगा ना वहिनी, का का लिहिलं आहे ते सांगा बरं. ताई, इथं लिहिलं आहे की माधुरीचा दुसऱ्याशी संबंध आहे आणि त्यासाठी ते डॉक्टरकडे पण गेले होते. काय? हे भगवान, कुठं माझा पोरगा फसला देवा. ओ महेंद्रचे बाबा, महेंद्रचे बाबा, जा तुम्ही, जा पहिले, जा बाबा. हां, पहिले जा आणि जा लग्न तोडताड करा. आम्ही अशी मुलगी नाही मागत बाप्पा. अहो ताई, ताई शांत व्हा, शांत व्हा. बरं झालं लग्नाच्या पहिलेच माहीत झाला, तर लग्न झाल्यावर माहीत झालं असतं तर. थांब ना तू जरा. कशाला बोंबलून राहिली? थांब. हे का लहानशी गोष्ट आहे का? बोंबलून राहिली म्हणता मला? लहानशी गोष्ट आहे हे? ताई, भाऊ बरोबर म्हणतात. आपण चौकशी करू, ह्या गोष्टीची चौकशी करू, मगच निर्णयावर पोहोचू. आता का चौकशी करायची आहे इथं? असा लिहिला आहे म्हणून सांगितलं असता ना, तुम्हालाही नाही बोलवली असती मी, आणि फोन करून सरळ सांगून दिली असती की लग्न तुटला म्हणून. काय हे अशीच करते हा? म्हणूनच तर हिला सांगत नाही काही मी. अहो ताई, तुम्हाला सांगू का, मागच्या वर्षीची गोष्ट, माझ्या मावशीची मुलगी, माहीत आहे ना तुम्हाला? मागच्या वर्षी तिचं लग्न तुटलं म्हणून. हो हो माहीत आहे. तर तिचं लग्न काऊन तुटला? असेच कारणावरून तुटला. मस्त चांगला मिळाला होता तिला. अशीच चिठ्ठी मुलाकडे गेली होती की तुम्ही त्या मुलीला मागा नको, ती मुलगी बरोबर नाही आहे, तिच्या दुसऱ्यासोबत अफेअर आहे. हे देवा, असं म्हणून तुटला का? नाही तर का? आणि आता ती मुलगी आहे का तशी? इथं तुमच्या घरी आली आहे, आमच्याही घरी तुम्ही आले तेव्हा सोबत 2-3 दिवस राहिले. कोणी कोणी जळणारही राहतात. मस्त चांगला मिळाला, नाही मिळाला पाहिजे म्हणून म्हणून असे चिठ्ठ्या लिहून पाठवतात. मग बिचारीचं लग्न तुटला ना मागच्या वर्षी. एक वेळा डाग लागला माणसाला की लागते मग. म्हणून म्हणतो ताई, आता तुम्ही चिंता करू नका, पूर्ण चौकशी करू आपण ह्या गोष्टीची. इथं जो जो ॲड्रेस दिला आहे त्या त्या ॲड्रेसवर जाऊन चौकशी करू. आणि थोडासा तरी ह्या चिठ्ठीमध्ये जर सच असेल ना, चिठ्ठीमध्ये जो लिहिला आहे थोडासा जरी सत्य असेल तर मग निर्णयावर पोहोचू. हो, पण असे कोणी लिहून कशाला पाठवतील? तोच तर आपल्याला आता बघायचा आहे ना. पण मामीजी खरं असेल तर? खरं असेल तर लग्न तोडू ना, त्याच्यात काय? इथं ना फक्त त्या डॉक्टरचं नाव दिलं आहे. कुठं आहे, का आहे, काही नाही. आणि ज्यानं पत्र पाठवलं त्याने पण आपलं नाव नाही दिलं. काही समजत नाही बाबा. मी का म्हणतो, आधी ह्या डॉक्टरविषयी चौकशी करून टाकू, आणि मग सरळ जाऊ शांताराम भाऊच्या घरी. का म्हणता भाऊजी? आता पहा बाबा, तुम्ही, माझा तर दिमाग काम नाही करत आहे. मनामध्ये असे वेगवेगळे विचार येतात. खरं आहे की खोटं आहे? खरं असेल तर मग, खोटं असेल तर मग, काही समजून नाही राहिला. तर म्हणूनच म्हणतो शांताराम भाऊच्या घरी जाऊन आपण त्या सरपंच भाऊच्या घरी जात नाही, आणि तिथंच मग बोलवू त्यांना, कारण की अशा गोष्टी मोठ्या नाजूक राहतात. मम्मी, थांबायला पाहिजेत होते नाही का आज मामीजी वगैरे? हो ना, थांबले असते, पण आता आईची तब्येत खराब आहे म्हणलं ना, म्हणून आपणही काही जास्त फोर्स नाही केला. माधुरी, त्यांचे पत्रिका वगैरे छापून झाले का? विचारले का? नाही ना मम्मी, नाही विचारले. मम्मी, आज फोन नाही आला ना कामता? वेळीच आहे बापा तू. आता कुठेही गेले असतील, कोणत्या कामात असतील बिजी, म्हणून फोन नाही केला. त्यांनी नाही केला तर तू लावून पाहून घे ना. आता लावली ना मम्मी, मी पण 2 वेळा लावली, पण रिसीव नाही केला ना. मग बिजीच असतील कोणत्या कामात तरी. येईल येईल. चल ठीक आहे मम्मी, मी आता अभ्यास करते. प्रॅक्टिकल वगैरे आहे माझी लिहायची. हो, जा जा कर ना तर तू. माधुरी, मी येते ग्रामपंचायतमधून. मग अशीच जात होती तर मग वहिनी भाऊ आले तर थांबली. आता कशाला जाते तर मम्मी? अरे थोडासा काम आहे, जाऊन येते. ठीक आहे मम्मी. लावून पाहू का अजून एकदा फोन? आता नाही लावत, रात्री लावीन. राहते आता. आता बघते आपला अभ्यासाचा बघते मी. खूप कचरा झाला होता बाबा. आता पहा कचरा काढला तर कसे कांदे दिसून राहिले. नाही तर असा वाटत होता इथं कचराच आहे का, कांद्याच्या नावच नव्हता दिसत. हो ना ललिता, खूप कचरा होते. पहिल्या वर्षी नाही झाला, आता त्याच बांधीमध्ये लावतो म्हणून हो का तर माहित नाही, खूपच कचरा होते. आता पाय 4 जणीला 1 दिवस लागला पूर्ण कचरा काढायसाठी. आता कोडकायला 2 दिवस लागतात की 3 दिवस लागतात तर माहित नाही. ताई, आता कचरा काढून झाला ना, सर कोळकणीच आहे आता. ना कोणता तू वापे लावली म्हणत होती ना, कोणते होते तुझी वापे?
ते शेल्ल्यावर आहेत तरी बापे माझे. मी जास्त नाही लावली बापा, 4च लावली. ते तर कोडक काडक होऊन गेले आहेत ना. हो, त्या दिवशी आली होती ना, कोडक काडक केली. ललिता, तुझे कांदे मस्त जमले असतील नाही? हो ना ताई, आता वरून राहिले असे कांदोली पकडला, चांगले आहेत वगैरे मस्त. आता माझा कसा आहे, घरीच लावली मी. कचरा कुचरा काढून कोडक काडक करून झाला, खात गीत मारली, आता मस्त फुस काढून आले. तसा ना आता हे कचरा झाला नाही यांचा काढून, आणि आता कोडकी होईल. मग मस्त रजा वगैरे मारून टाका. मग 8 दिवसात नाही तर मस्त कांदा वरतच येते. शांतताई, लावायच्या आधीच मस्त जागा नांगरून टाकावा आणि 4 दिवस वाढू द्यावा. हो ना बाबा, तसंच केला होता. चांगला पाणी दिला, पाणी दिल्यावर मस्त वाहून काढला आणि वाळू दिला चांगला. मग त्याच्यानंतर कुठे हे वापे केला. पण म्हणतात ना, या कचऱ्याला मोठी सरस्वती राहते म्हणून. नक्षत्र जसे जसे बदलतात ना, तसे तसे कचरा वागते हा. हो, तो पण आहे. कोणता कचरा होता माहित नाही, असं भाजीसारखाच आहे बाबा, चिकन चिकन नाही पाना, असे हाताला मऊ मऊच वाटतात. का माहित नवीन नवीन कचरा वागते. हे आवडी धावडीची भाजी वापली आहे. अरे बाबा, ते आलू मध्ये ते एवढी वापली आहे, काही सांगू नको. आहे का आवडी धावडीची भाजी आहे आलू मध्ये? हो ना, आहे ना ललिता. नेईन बरं मुठभर, मस्त आडण लागते तिच्या. ताई, त्या आवडी धावडीच्या भाजीला ना माझ्या माहेरी चिकन भाजी म्हणतात. असं का? म्हणत असतील. मी नेली होती एक दिवस, बनवली मस्त आडण बनवली, मस्त लागलं चांगला चिकन चिकन, म्हणूनच म्हणत असतील तिला चिकन भाजी. हो, आमच्या घरी यांना ना खूप आवडते तिच्या आडण. अहो, काय झालं, गेले होते ना तुम्ही? मिळालं का डॉक्टर? अरे नाही, त्या लेटरमध्ये वार्ड होता दिला आणि आडनाव होता डॉक्टरचा. गेलो आम्ही तिथं, विचारलो तर ह्या आडनावाचा इथं डॉक्टरच नाही आहे म्हणतात. भाऊ बरोबर विचारला का? हो ना बाई, भाषाजी होते तरी सोबत. हो आई, सगळी चौकशी केला, विचारपूस केला, पण त्या सरनेमचा डॉक्टर आहेच नाही तिथं. बापा, असा कसा होईल तर? मग आता कसा करून बापा, आता कसा पता लावून? आता काय करायचं आहे? आता सरळ जाऊन आता शांताराम भाऊच्या घरीच. तुम्ही पेले का चहा वगैरे पेले? नाही पेला आम्ही. आता म्हटलं तुम्ही आल्यानंतर सोबतच पिऊ. चला थोडासा चहा वगैरे पिऊन टाकू आणि मग निघू. तुम्ही प्या चहा, मी गाडीमध्ये जाऊन बसतो. अरे बेटा, सगळं ठीक होईल ना, तू टेन्शन कशाला घेते? तू चल चहा पे आधी. तिथं गाडीमध्ये एकटा जाऊन का करशील बसून? नाही बाबा, माझी ना इच्छाच नाही आहे. चहा प्यायची इच्छा नाही आहे ना, कशाचीच इच्छा नाही आहे. आता तू नाही पेत तर राहू दे, आम्ही पण नाही पेत. वहिनी भाऊ, तुम्ही पिऊन घ्या. असं कसं ताई, तुम्ही नाही प्याल आणि आम्ही पिऊन का? चला, कोणीच नाही पेत मग. चला गाडीतच चला, बसा, चला शांताराम भाऊच्या घरी जाऊ. तुम्ही प्या ना, तुम्ही प्या, मी तुम्हाला नाही म्हणतो का? तर भाषेजी तुम्ही प्याल तर आम्ही पण पिऊ, चला ना. आणि तुम्हीच नाही प्याल तर मग आम्ही पण नाही पेत. चला बापा, चला. कापूर गाय बाबा माझ्या, सगळं खाना घेणं सोडून दिलं. ताई त्यांच्या पण बरोबर आहे ना, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यांना पण धक्का बसला ना, खूप मोठा धक्का बसला त्यांना. हो वहिनी, बरोबर आहे. चला चला, तो चहा बनवत होता, झाला असेल. चला. शांता कधी आली वावरातून? अहो, आताच आली, हातपाय धुतली ना, बस येऊन इथं बसली. झाले का धानाचे पैसे जमा झाले? चेक करायला गेले होते ना तुम्ही? अरे बाबा, नाही झाले, अजून 15 दिवस वेळ आहे म्हणतात. अरे बापरे. झाले का मग बापे? कोडकून झाले? किती डन झाले? अहो कुठं, 2च डन झाले कोडकून. कचराच मनमाना होता ना, पहिले पूर्ण कचराच काढला. अरे लांब लांब कचरा काढल्या असत्या, तो बारीक सुरीक कशाला काढल्या? कोडक काडक केल्या असत्या, तो मेला असता तिथंच बरोबर. हो, तो कचरा मरते. कचरा तर मोठा अमरी राहते. का किती दिवस लावशील तर ते कांदे कोडकायसाठी? अहो, तर कोणताही काम करावा तर चांगला करावा. आता चांगला कचरा बिचरा काढला, आता कोडकी देऊन मस्त रचागिचा माराल, मग मस्त कांदा येईल. का मस्त कांदा येईल म्हणते, लावायलाही 2-3 मणी लावली. आता कचरा काढायला, मग कोडकायला झाला बाबा. फायदा आता किती होते किती नाही का माहीत. कांदा निघल्यावर मग रेटही उतरते कांद्याचा. अरे बापा, तुम्ही ना असंच करता. आता एवढा कांदा लावला तर का मुनाफा होईलच नाही का? मी का म्हणते, यावर्षी ते दलाला द्यायचा नाही, स्वतः जाऊन विकायचा कांदा, तर चांगला रेट मिळते. दलाला विकला तर ते आपली दलाली काढतात. अहो, कोण आले बघा बरं. कुठं कोण आले? हो बाबा, आता बेलची आवाज आली ना. नाही तर बनवणं, चहा बनव लवकर. हो बाबा, बनवते. आता थकल्यासारखा लागला तर थोडाशी बसते म्हटली. आता झाडझूड वगैरे तशीच आहे करायची. ते बघा, अजून बेलचा आवाज आला. हो ना, कोण आला तर? ठीक आहे, पहा तुम्ही. तू बनव, चाय बनव बरं.
हो हो, आलो आलो आलो. अरे नमस्ते नमस्ते भाऊ, फोन बिन काही केलं नाही अचानकच. अरे शांता शांता, इकडे इकडे, पाय कोण आले तर. बसा ना भाऊ बसा. हो हो, बसतो बसतो. अरे ताई वगैरे होत ना. या ना ताई या. अहो पाय धुवायला पाणी द्या ना. चला ताई तिकडे मागे चला, पाय धुवायला चला. नाही नाही, असू द्या, पाणी घेणे, पाय वगैरे नाही धुत. शांता, प्यायचं पाणी आण ना. हो हो आणते ना. बसा ना जी भाऊ बसा. अजी शांताराम भाऊ, बसतो आम्ही. तुम्ही एक काम करा, सरपंच भाऊला आणि त्यांच्या इथल्या बाईला बोलवा बरं इथं. अन माधुरीला पण. म्हणजे तुम्ही त्यांच्या घराकडे गेले नाही का? नाही नाही, आम्ही सरळ तुमच्या घरी आलो. शांता, काय झालं असेल? अहो आता मला का माहित काय झालं का नाही तर. आता हे लोक सांगतील तेव्हा ना. पटकन तुझ्या मागे जा आणि फोन कर. हं? माधुरीला फोन लाव, नाही तर मग सरपंच वहिनीला फोन लाव. हं? आणि बोलव त्यांना इकडे लवकर. हो हो काहीतरी गडबड आहे वाटते. हो बाबा, मलाही तसंच वाटून राहिलं. मी बसवा त्यांना, मी मागे जाते ना, फोन करून बोलवते लवकर.